पतंजलीच्या दिव्य फार्मसीवर एफडीएनं जोरदार आणि कठोर अशी ही कारवाई केलेली असून अवैध औषध उत्पादन आणि विक्री विरोधात कारवाई आणखी तीव्र होणार आहे। जनतेच्या आरोग्याशी खेळ केल्यास कठोर कारवाई केली जाईल असा इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेला आहे। राज्यभरात 7 जिल्ह्यातल्या पतंजलीच्या दिव्य फार्मसीच्या 12 आयुर्वेदिक औषध विक्री आस्थापनांवर धडक कारवाई करत 73,24,656 रुपये किमतीचा साठा जप्त करण्यात आलेला आहे। राज्यभरात आक्षेपार्ह जाहिराती असलेला आणि मिसब्रँडेड औषध साठा जप्त करून ही कारवाई सुरू करण्यात आलेली आहे। दरम्यान अवैध औषध उत्पादन आणि विक्री विरोधातली कारवाई यापुढे अधिक कठोर आणि सातत्यपूर्ण असेल असा स्पष्ट इशारा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिलेला आहे। याच संदर्भात योगेश कदम यांच्याशी आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर यांनी संवाद साधलाय, पाहूया। अन्न आणि औषध प्रशासन विभागाने धडक कारवाई करत 7 जिल्ह्यामध्ये मोठी ही कारवाई केलेली आपल्याला पाहायला मिळते। आपल्यासोबत खात्याचे राज्यमंत्री योगेश कदम सर आहेत। मला वाटतं अशा पद्धतीच्या कारवाया ह्या अन्न आणि औषध प्रशासन विभागामध्ये कायम होत आलेल्या आहेत। एखादं प्रोडक्ट जर का तुम्ही वापरलं तर तुम्हाला हा आजार होणार नाही किंवा हा एखादा आजार बरा होईल किंवा समजा काही कॉस्मेटिक कुठलं प्रोडक्ट असेल तर त्याचे फायदे हे चुकीचे सांगायचे, अशा पद्धतीने ग्राहकांची दिशाभूल करून मार्केटिंग करणं अर्थातच कायद्यामध्ये याच्यामध्ये तरतूद आहे की त्याच्यावरती आपण गुन्हे दाखल करू शकतो आणि त्यांच्यामध्ये कारवाई करू शकतो। त्या अनुषंगाने या झालेल्या कारवाया आहेत आणि सांगितलेलं कंटेंट्स वेगळं असणं म्हणजे तुम्ही मार्केटिंग करता वेगळ्या ह्याची आणि त्या उत्पादनामध्ये त्याच्यामध्ये जे कंटेंट्स आहेत ते वेगळे आहेत। तर मला वाटतं ह्या सगळ्याच बाबतीमध्ये डिपार्टमेंट आता हळूहळू अग्रेसिव्ह पण होते, कारण आता अधिकारी चांगल्या पद्धतीने उपलब्ध आहेत आणि मला वाटतं अशाच कारवाया भविष्यामध्ये देखील अजून अग्रेसिव्हली करणं अपेक्षित आहे। कॅमेरामॅन अनिकेत सोबत उमेश करंजकर, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।